योजनेचे दरमहा 1500 रुपये होते ते वाढवून 2100 रुपये देण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी केला आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जमाफी भविष्य काळात देण्याचा संकल्प सुद्धा या सरकारचा आहे। शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत केंद्र सरकारचे 6000 रुपये व राज्य सरकारचे 6000 रुपये असे आपल्याला आता 12000 रुपये मिळतात। त्यात वाढ करून 15000 रुपये देण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी वचननाम्याच्याद्वारे केलेला आहे। त्याचबरोबर प्रत्येकास अन्न वस्त्र व निवारा मिळला पाहिजे याचंही नियोजन या सरकारच्या वतीने केलं झालं आहे। वृद्ध पेन्शन योजनेअंतर्गत आपणाला दरमहा 1500 रुपये मिळत होते, त्यात वाढ करून पुढच्या कालखंडात 2100 रुपये देण्याचा संकल्प या शासनाचा आहे। पुढचे 5 वर्ष जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा संकल्प सुद्धा या सरकारच्या वतीने केला आहे। 25 लाख बेरोजगार युवकांपैकी 10 लाख बेरोजगार विद्यार्थ्यांना दरमहा 10,000 रुपये स्टायपंड देऊन त्यांना जर्मन व जपान या देशात प्रशिक्षणासाठी पाठवण्याचं आणि त्यांचं करार करण्याचं धोरण महाराष्ट्र सरकारने स्वीकारलं आहे। त्या अनुषंगानं त्या विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल। त्याचबरोबर शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी अडचण जर का असेल तर पाऊस झालेल्या कालखंडात शेतीला जाण्या येण्यासाठी रस्ते नाहीत, म्हणून 45,000 गावात पाणंद रस्ते करण्याचा संकल्प महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे। अंगणवाडी आणि आशा सेविकांना दरमहा 15,000 रुपये मानधन आणि त्यांना सुरक्षेचा कवच देण्याचा संकल्प सुद्धा या सरकारचा आहे। वीज बिलाच्या बाबतीत बोलायचं झालं तर पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना एकही रुपया विजेचं बिल घेतलं जाणार नाही। हे शेतीसाठी त्याचबरोबर घरगुती वीज वापरणाऱ्या सर्व ग्राहकांना 30% सवलत देण्याचं सुद्धा या सरकारनं जाहीर केलेलं आहे। त्याचबरोबर सरकार स्थापनेनंतर विजन महाराष्ट्र 100 दिवसाच्या नंतर तुम्हाला काय आमच्या पुढचे विजन असेल हे वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा संकल्प या सरकारचा आहे। हा वचननामा महायुतीचा म्हणून जाहीर प्रकटन करून सर्वांच्या समोर मांडलेला आहे। त्याचबरोबर 2240 उमरगा विधानसभा मतदारसंघाचा अनुसूचित जातीचा राखीव मतदारसंघातला मी आमदार म्हणून पुढच्या 10 वर्षा म्हणजे पुढच्या 5 वर्षाच्या कालखंडासाठी कृष्णा खोरेचं पाणी या राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी विलासरावजी देशमुख यांच्या माध्यमातून ही योजना मंजूर झाली, पण त्याला लागणारा पुरेसा निधी विहित वेळेत उपलब्ध न झाल्यामुळं मागच्या आधीच्या आमदारांनी माझ्या बसवराजजी पाटील साहेब असतील, रवी सर असतील आणि मीही गेली 10 वर्ष सातत्यानं प्रयत्न करत होतो। पण मागच्या 2.5 वर्षाच्या काळात ही योजना मुख्यमंत्र्यांना सांगितल्यानंतर त्यांच्या माध्यमातून या योजनेसाठी लागणारी भरीव अशी निधीची तरतूद करण्यात आली आणि आता त्यातला 7 TMC पाण्याचा उपसा करून तुळजापूरच्या घाटमाथ्यावर रामदारापर्यंत पाणी आणण्याचं 2-3 महिन्यात ते पाणी तिथं पोहोचलं। तदनंतर टप्पा क्रमांक 6च्या माध्यमातून तुळजापूर ते कराळीच्या डोंगरापर्यंत आपल्याला ते पाईपलाईन मार्फत पाणी आणायचं आहे आणि जेव्हा आपल्या भागात पाऊस होणार नाही त्या कालखंडात ज्या तळ्यात पाणी नाही त्या तळ्याच्या जवळची वॉल खोलल्यानंतर त्या तळ्यात पाणी सोडण्याचं काम सुद्धा त्या माध्यमातून केलं जाईल। उमरगा शहर, लोहारा शहर, मुरुम शहर या तिन्ही शहरातील एकंदरीत फेरीवाले, भाजीवाले, फळ विक्रेते यांच्यासाठी स्वतंत्र भाजी मंडई निर्माण करण्याचा माझा संकल्प आहे। त्यासाठी आपण व्यापारी संकुल बांधून त्यांना त्या सेवा आणि सुविधा देण्याचं काम पुढच्या कालखंडात केलं जाईल। महिलांसाठी सक्षमीकरणासाठी विविध अशा योजना सरकारच्या हातात आहेत, त्यात आपणही पुढच्या कालखंडात व्यापारी म्हणजे बचत गटांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांनाही मोठ्या प्रमाणात लाभ देण्याचा मानस मी स्वतः या ठिकाणी माझ्या मतदारसंघात ठेवलेला आहे। त्याचबरोबर MIDC मध्ये कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना नसल्याकारणानं आजपर्यंत उद्योग उभारू शकले नाहीत, म्हणून उमरगा शहराची
पूरक पाणी पुरवठा योजना जे होत आहे त्या योजनेतला काही हिस्सा MIDCच्या उमरग्याला देऊन त्या ठिकाणी नवीन उद्योगाची निर्मिती करण्याचा संकल्प आहे। त्याचबरोबर लोहारा या ग्रामीण भागातली MIDC त्याही ठिकाणी उभारून तिथल्याही युवकांना उद्योग निर्माण झाल्यानंतर हाताला काम मिळेल त्यासाठी प्रयत्नवादी राहणार। त्याचबरोबर मतदारसंघातील शैक्षणिक संस्था व शासकीय शाळांना शासकीय मदत देऊन सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रयत्नवादी राहणार। त्याचबरोबर बेनीतुरा नदीचे कर्नाटक राज्यात वाहून जाणारे पाणी आपणाला पुढच्या कालखंडात स्वतंत्र उपाययोजना करून कायमस्वरूपी कशा पद्धतीनं त्या पाण्याचं नियोजन आणि सुरळीत पाणी पुरवठा त्या भागाला करता येईल, शेतीला पूरक अशा योजना राबवता येतील तोही प्रयत्न पुढच्या कालखंडात मी करणार। मागणी येथून मंजूर असलेली उमरगाव व लोहारा तसेच ग्रामीण भागातील ज्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत त्या सुस्थितीत कायमस्वरूपी कशा पद्धतीने ठेवता येतील त्याचंही नियोजन पुढच्या कालखंडात केलं जाईल। आणि खास करून सांगू इच्छितो, मागणी या ठिकाणी असलेल्या त्या धरणाच्या खालच्या बाजूला आपण धाकटे पंढरपूर म्हणून ज्याला संबोधलं जातंय, आपण कानेगाव महाराजांचं त्या ठिकाणी एक मोठी समाधी स्थळ असल्यानं तिथे एक तीर्थक्षेत्र निर्माण होत आहे। तेव्हा पर्यटन विभागाच्या वतीनं घसघशीत जास्तीचा निधी आणून आपण पैठणच्या धर्तीवर त्या ठिकाणचा विकास करून एक पर्यटन क्षेत्र कशा पद्धतीनं आणि तीर्थक्षेत्र असं संयुक्तिक कसं करता येतं त्यासाठी पुढच्या 5 वर्षात प्रयत्नवादी राहून ते पूर्ण करण्याचा संकल्प मी केलेला आहे। उमरगा, मुरुम, त्याचबरोबर येणेगूर, माकणी या लोहारा या बसस्थानकाच्या एकंदरीत सेवा आणि सुविधा सुस्थितीत करून ते बसस्थानक आपण सुसज्ज करण्याचं काम करणार आहोत। त्यातला पहिला टप्पा म्हटलं तर काय हरकत नाही, आपण उमरग्यासाठी आणि मुरुमसाठी आचारसंहिता लागण्याच्या एक 7-8 दिवस आधीच 5-5 कोटीचा निधी त्या आपण बसस्थानकासाठी उपलब्ध करून घेतलेला आहे। भविष्यकाळात इतरही बसस्थानकाच्या सुधारणेसाठी पैसे उपलब्ध करून घेतले जातील। त्याचबरोबर मागासवर्गीय वस्त्यामध्ये रस्ते, पाणी, सभागृह, हायमस स्लॅम्प आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं भारतीय राज्यघटनेच्या 48व्या कलमानुसार केंद्र आणि राज्य सरकारची नैतिक जबाबदारी असते या दलित वस्त्यांचा विकास आणि सुधारणा करणं। त्या नियमाप्रमाणे एकत्रित असलेल्या बजेटच्या 10.5% वाटा या आपल्याला दलित वस्त्यांच्या उद्धारासाठी वापरावा लागतो। त्या प्रमाणातच सर्व ग्रामीण भागातल्या सुद्धा दलित वस्त्यांचा, शहरी भागातल्या दलित वस्त्यांचा विकासासाठी घटनेप्रमाणे आपण तेवढा निधी त्या ठिकाणी वापरणं सगळ्यांना सक्तीचं करून दलित वस्त्यांचा विकास करणार। त्याचबरोबर मतदारसंघातील सर्व आरोग्य उपकेंद्रांना अद्ययावत सुविधा उपलब्ध करून उमरगाव व लोहारा येथे स्वतंत्र महिला हॉस्पिटल उभं करता येते का त्यासाठी मी प्रयत्नवादी राहून स्वतंत्र महिला हॉस्पिटल करण्याचा प्रयत्न करणार। त्याचबरोबर मराठा समाजातील होतकरू उद्योगासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ जो मंडळ आहे महामंडळ त्याचा लक्षांक वाढवून सुद्धा मोठ्या प्रमाणात मराठा समाजाला न्याय देण्याचं काम मी करणार। उमरगा चौरस्ता ते प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याचं माझं मानस आहे। त्याचं कारण एकंदरीत असलेल्या या परिवहन कार्यालयाचा जर उत्पन्न बघितलं तर उमरगा आणि लोहारा तालुक्यातून 60% उत्पन्न हे परिवहन कार्यालयाला उपलब्ध होतं। त्यामुळं त्याचं उपकेंद्र काय होईना आपल्या उमरगा या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला कार्यान्वित करता येत आहे ते करण्याचा मी संकल्प केलेला आहे। त्याचबरोबर शिक्षण किंवा नोकरीसाठी मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यास तरुणासाठी निवासाची स्वतंत्र अशी व्यवस्था मुंबई या ठिकाणी कशा पद्धतीने करता येईल त्याचा एक नियोजन आपण भविष्यकाळात करणार आहोत। लिंगायत समाज आर्थिक विकास महामंडळाचा लक्षांक जो दिलेला आहे सरकारने त्यात घसघशीत वाढ करून लिंगायत समाजातील तरुणांना सुद्धा उद्योग करण्यासाठी मदत करण्याचा संकल्प आहे। या मतदारसंघातील बौद्ध, मातंग, धनगर, बंजारा, महादेव कोळी, राजपूत, बेरड, माळी, वडार, अल्पसंख्याक आदी समाज बहुसंख्येने राहतात। या सर्व समाजाच्या
सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहून त्यांच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टी करणं शक्य आहे ते प्राधान्यानं करून त्यांनाही न्याय देण्याचं काम मी भविष्यकाळात करणार. अशा पद्धतीने मी मागच्या 5 वर्षात काय केलं, आता पुढं काय करणार हे एकंदरीत तुमच्या पुढं मांडलेलं आहे. धन्यवाद.